कधी काही देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब याचं नाव ऐकले की शेअर मार्केट हलायचं. ज्याच्या घराबाहेर पत्रकारांची गर्दी आणि बँकर्सची रांग लागायची. पण आज तोच उद्योगपती, तोच अंबानी नाव कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे. होय, आपण बोलतोय अनिल अंबानी यांच्याबद्दल, ज्यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी एसेट सीजर ऍक्शन ठरली आहे. लोक विचारतात काय झालं, कोणावर छापा. थोड्याच वेळात बातमी फुटते. ईडीने अनिल अंबानी यांच्या मालमत्तेवर मोठी कारवाई सुरू केली आहे. लोक थक होतात, कारण हाच तो माणूस ज्याचं नाव एकेकाळी मुकेश अंबानी सोबत एकाच श्वासात घेतलं जायचं. रिलायन्स साम्राज्याचा धाकटा वारस आज कायद्याच्या चौकशीत. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. धीरूभाई अंबानी, एक नाव जे देशाच्या औद्योगिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. त्याच्या निधनानंतर 2002 साली रिलायन्स साम्राज्य दोन तुकड्यात विभागलं गेलं. मोठ्या भावाकडे मुकेश अंबानीकडे तेल, रिटेल, पेट्रोकेमिकल्स आणि एनर्जीचे साम्राज्य केलं, आणि धाकट्या भावाकडे अनिल अंबानीकडे दूरसंचार, इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्स आणि एंटरटेनमेंटचा भाग आला. त्या काळी लोक म्हणत होते मुकेश आहे मेंदू, पण अनिल आहे चार्म. रिलायन्स कम्युनिकेशनच्या जाहिरातींनी देशभर गाजवलं. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स इन्फ्रा सारख्या कंपन्या बहारल्या होत्या. अनिल अंबानींचं नाव यशाचं प्रतीक झालं होतं. परंतु जसं म्हणतात ना, उंच उडणाऱ्यांना वाऱ्याची नाही पण स्वतःच्या सावलीचा धोका असतो. 2017च्या सुमारास भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती आली. जिओने पाऊल ठेवलं आणि हळूहळू रिलायन्स कम्युनिकेशन्स कोलमडू लागलं. कर्ज वाढलं, बँकांचा पैसा अडकला आणि काही वर्षातच अनिल अंबानींच्या कंपन्या डुबायला लागल्या. पण ईडीचा रडार वेगळ्या दिशेने काम करत होता. कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात काही संशयास्पद व्यवहार सापडले. 2017 ते 2019 या काळात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी बँका आणि जनतेकडून हजारो कोटी रुपयांचा निधी उभारला होता. येस बँकेने जवळपास 5,000 कोटींची गुंतवणूक केली होती. पण पुढे त्या पैशांचं काय झालं याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. काही कर्ज एकाच दिवसात मंजूर झाली, काही ठिकाणी कागदपत्रच नव्हती, आणि काही प्रकरणात लोन मंजूर होण्याआधीच पैसे ट्रान्सफर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. हे सगळं आधीपासून आखलेलं प्लॅनिंग आहे का? तपास सुरू झाला आणि एकानंतर एक दस्तऐवज उघडकीस आले. फंड फ्लोचा मागोवा घेताना ईडीला समजलं की काही फंड म्युच्युअल फंडांमधून फिरून पुन्हा रिलायन्सच्या इतर कंपन्यांमध्ये पोहोचले होते. म्हणजेच जनतेचा पैसा, बँकेचा पैसा, तोच पैसा वेगळ्या मार्गाने पुन्हा ग्रुपच्या आत वळवला गेला होता. हा फंड डायव्हर्जन होता, ज्यात कागदपत्र, बँक रेकॉर्ड्स आणि अकाउंट स्टेटमेंट सारं काही जोडलेलं दिसत होतं. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार पब्लिक मनीचा गैरवापर, नियमांचा भंग आणि कॉर्पोरेट फसवणूक हे 3 शब्द या प्रकरणाचं सार बनले. 31 ऑक्टोबर 2025 सकाळी 8:30 वाजता मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद, देशभरात एकाच वेळी 40 ठिकाणी कारवाई सुरू झाली. पाली हिलचं आलिशान घर सील, दिल्लीचं रिलायन्स सेंटर जप्त, नोएडा, गाझियाबाद, ठाणे, कांचीपुरम सर्व ठिकाणी नोटीस गेली. एकूण किंमत सुमारे 3,084 कोटीची मालमत्ता. देशभरात न्यूज फ्लॅश होते. ईडीने अनिल अंबानीच्या मालमत्तेवर सर्वात मोठी कारवाई केली. अनिल अंबानीच्या ऑफिसमध्ये शांतता पसरते आणि दुसरीकडे मीडियामध्ये वादळ उठतं. काय खरंच अनिल अंबानींनी जनतेचा पैसा वळवला? ईडीची पुढची पावलं काय असतील? अनिल अंबानी एकेकाळी 40,000 कोटीचा मालमत्तेचा मालक. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर त्यांचा शेअर भाव जणू सोन्यासारखा चढायचा. पण मग कर्ज, स्पर्धा आणि चुकीचे निर्णय. रिलायन्स कम्युनिकेशन्स बंद पडली. रिलायन्स इन्फ्रा आणि कॅपिटलवर बँकांचा ताण वाढला. शेअर बाजारात घसरण झाली. 2019 मध्ये एरिक्सन प्रकरण आलं. त्यात न्यायालयाने त्यांना देणं न फेडण्याबद्दल जेलमध्ये जाण्याचा आदेश दिला. पण शेवटी त्यांच्या मोठ्या भावाने मुकेश अंबानींना पैसे देऊन वाचवला गेला. तेव्हाच सगळ्यांनी ओळखलं, भाऊ अजून आहे, पण रस्ता आता वेगळा आहे. आज मुकेश अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या जिओ, रिटेल आणि एनर्जी कंपन्या जगभर विस्तारित आहेत. पण दुसरीकडे अनिल अंबानी कोर्ट, बँका आणि ईडीच्या फेऱ्यात आहेत. कधी काही अंबानी ब्रदर्स हे नाव यशाचं प्रतीक होतं. आज त्या नावाच्या दोन टोकांवर दोन वेगळ्या कथा उभ्या आहेत. एक उंच शिखरावर आणि दुसरा कर्जाच्या गर्दीत. ईडीने या प्रकरणात 50हून अधिक कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. येस बँक, म्युच्युअल फंड्स आणि इतर फायनान्स संस्थांची स्टेटमेंट तपासली जात आहेत. ईडीचा दावा आहे या कारवाईतून
पब्लिक फंड परत मिळवण्याचा मोठा प्रयत्न होणार आहे. पण प्रश्न अजून कायम आहे, या सर्वांचा शेवट कुठे होईल? अनिल अंबानी दोषी सिद्ध होतील का, की हे सगळं राजकीय दबावाखाली झालेलं नाट्य आहे? कोणी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक मोठ्या उद्योगाच्या मागे लपलेला असतो पैशांचा, सत्तेचा आणि प्रभावाचा जाळ, जो साध्या माणसाला दिसत नाही पण सगळं हलवून टाकतो. जी माणसं एकेकाळी करोडो लोकांना नोकरी देत होती, तीच माणसं आज न्यायालयात आपलं मालमत्तेचं संरक्षण मागत आहेत. जी इमारती लोकांसाठी प्रेरणा होत्या, त्या आज सील या शब्दाने ओळखल्या जात आहेत. अनिल अंबानीसाठी ही केवळ आर्थिक नाही तर प्रतिष्ठेची लढाई आहे, आणि या लढाईचा शेवट कोणत्या पानावर होईल हे काळच ठरवेल. कधी काळी देश म्हणायचा अंबानी म्हणजे शक्ती, आज तोच देश विचारतोय अंबानी म्हणजे न्याय की अन्याय? उत्तर अजून बाकी आहे. प्रत्येक गुन्हा मोठा नसतो, कधी कधी कागदावरचा एक सहीच हजारो कोटींच्या गुन्ह्याला जन्म देतो. अनिल अंबानींचं प्रकरण हे फक्त एका उद्योगपतीचं नाही, तर त्या प्रणालीचं प्रतिबिंब आहे, जिथं पैशाचा प्रवाह सत्याला झाकतो आणि सत्ता फसवणुकीला कवच देते. पण न्यायाचा घड्याळ थांबत नाही, ते चालत राहतं, हळू पण अचूक. पुढच्या भागात भेटू आणखी एका वास्तविक घटनेसोबत. तोपर्यंत सतर्क राहा, जागरूक राहा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.